विकास समाधानाने हसत बाजूला चालत आला. रुद्रने काव्याकडे गडद नजरेने पाहिलं. सर, आज जायची वेळ झाली आहे, माधव मागून बोलला. रुद्र अचानक पुटपुटला. त्या लहान मुलीच्या मनात काय चाललं आहे? माधव थोडा वेळ स्तब्ध झाला. मग त्याला रुद्राच्या शब्दाचा अर्थ कळला. सर, तुम्ही काव्याबद्दल बोलताय का? हो, ती अजून लहान आहे. माझी मुलगी पण फक्त 4 वर्षाची आहे, पण तिलाही प्रेमाबद्दल कल्पना आहे. फुलं आवडतात, सुंदर कपडे आवडतात आणि तिचंच कौतुक झालं की तिला आनंद होतो. रुद्र अनवधानाने पुढे चालू लागला आणि गंभीर स्वरात काहीतरी पुटपुटला. निरर्थक बोलतोस? माधव त्याच्याकडे हताशपणे पाहत मान हलवली. रुद्रची कंपनी शहराच्या बाहेर वसलेली होती, जिथे काही छोटे पर्यटन स्थळ विकसित होणारी होती. काव्याने दूर पाहिलं आणि पर्यटकांची ये-जा दिसली. रुद्र दिवसभर तिला नजरअंदाज करत पुढे चालत गेला. काव्याने नाक चोळत त्याच्या मागे चालत राहिली. रात्री काव्या खोलीत परतली आणि झोपून गेली. रुद्र जेव्हा परत आला तेव्हा ती गाढ झोपलेली होती. त्याने तिच्या केसावर आणि गालावर हलक्याचा स्पर्श केला, पण ती अचानक जागी झाली. रुद्र, तू परत आलास? रुद्रने नाकातून आवाज काढला. मी इतका भीतीदायक आहे का? काव्याने डोळे फिरवले आणि बाहेर जाताना विचार केला, कुणीतरी तिच्या चेहऱ्यावर स्पर्श केला का? का तो फक्त भास होता? रुद्र खिडकीतून बाहेर पाहत उभा राहिला. त्याचा चेहरा गंभीर होता आणि मग त्याने आपल्या फोनवर काहीतरी शोधायला सुरुवात केली. दुसऱ्या दिवशी सकाळी काव्या तयार होत असताना माधव तिच्या जवळ आला. मॅडम, रुद्र सर सांगतात की तुम्ही कपडे बदलून त्यांच्यासोबत बाहेर या. बाहेर? हो, नवीन पर्यटन स्थळ आहे, तिथे तुम्हाला न्यायचे. काव्य आश्चर्यचकित झाली. रुद्र तिला बाहेर न्यायला इच्छित होता का? तिला विचार करायलाही वेळ मिळाला नाही, कारण माधवने तिला लवकरच कपडे बदलायला लावले. बाहेर येताच तिने रुद्राला काळ्या पोशाखात पाहिलं. तो आधीच चिडलेला दिसत होता. इतका वेळ का घेतला? माधव हसत म्हणाला, सर, लवकर निघूया, संध्याकाळ होईल. आणि त्याने काव्याला बाहेर ढकलले. रुद्रने काव्याला एक नजर टाकली आणि नंतर झटक्यात पुढे चालत गेला. अरे सर, माधव विचार करत होता, हा माणूस त्यांच्या डेटसाठी इतका तणाव का घेत आहे? ते एका रस्त्यावर पोहोचले. तिथे फटाक्याचा धूर आणि चविष्ट पदार्थांचा वास पसरला होता. काव्या मनात विचार करू लागली, हे स्वप्न आहे का? रुद्रने आजूबाजूला नजर फिरवली. हा जुना आणि गर्दीने भरलेला रस्ता पाहून त्याने भुवया उंचवल्या आणि काव्याकडे पाहिलं. काव्याला जाणवलं की रुद्र तिला एक विचित्र नजरेने पाहत आहे. मग तिच्या लक्षात आलं, तो काळ्या महागड्या पोशाखात इथे उभा होता आणि त्यामुळे तो इथे अगदी वेगळा दिसत होता. तुम्हाला दुसऱ्या ठिकाणी जायचं का? तिने विचारलं. रुद्रने गूढ नजरेने तिला पाहिलं आणि काही न बोलता पुढे निघाला. तुम्ही अचानक इथे का यायचं ठरवलं? फक्त बघायचं होतं, तो शांत स्वरात म्हणाला. तेव्हाच एक लहान मुलगा धावत आला आणि रुद्रच्या शूजवर पाणी पडलं. रुद्र वैतागला. तुला असल्या ठिकाणी यायला आवडतं का? तो रागाने म्हणाला. काव्या चुकचुकत म्हणाली, पण तुम्हीच इथे यायचं ठरवलं ना? रुद्रने चेहरा दाबला आणि काहीच न बोलता गडबड केली. ती पटकन म्हणाली, इथे काही छान गोष्टी आहेत, मला तुमचं मन जिंकायला हवं. चला काही चविष्ट पदार्थ खाऊ. तिने त्याला हात धरून ओढलं. रुद्रने एक खोल श्वास घेतला आणि तिच्या मागे गेला. काव्याने त्याला एका प्रसिद्ध स्टॉलवर नेले. हे बघ वडापाव, हे चांगलं आहे. रुद्रने मान हलवली आणि त्याने पदार्थ घेतला. तिने त्याला दिलेला वडापाव चाखताना रुद्र थोडा थांबला आणि नंतर त्याच्या चेहऱ्यावर तटस्थ प्रतिक्रिया दिसली. चांगलं नाही, पण वाईटही नाही. काव्याने त्याला अजून काही पदार्थ खायला दिले. तथापि काही लोकांचं लक्ष त्याच्याकडे गेलं. तो किती देखणा आहे, त्याला विचारू का त्याचा विचार द्यायला? तो तिचा बॉयफ्रेंड असेल. त्याचवेळी एक 17-18 वर्षाची मुलगी त्याच्याजवळ आली. हाय हँडसम, आम्ही इथे युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट आहोत. तुम्ही सिनियर आहात का किंवा प्रोफेसर? तुमचं विचार द्याल का? काव्य चमकली. आजकालच्या पोरी किती निर्भीड झाल्यात. माधव नव्हता म्हणून ती पटकन पुढे आली आणि म्हणाली, अगं, हा माझा नवरा आहे आणि आमचं 3 लेकराचं कुटुंब आहे. खरंच खरबोड्या व्हायचं का तुला? काय, नवरा आणि 3 लेकरं? त्या पोरी गोंधळल्या. त्यातील एक जरा लाजली आणि म्हणाली, तुला इतकी लेकरं झालीत म्हणूनच तू त्यांच्यासाठी बरी नाही. काव्याने हसून म्हटलं, मी त्यांच्यासाठी भारीच आहे. आमचं आयुष्य भारी चालले आणि तू फक्त स्वप्नातच बघू शकतेस.
ती संतापली आणि पाय आपटत निघून गेली. रुद्र चकित झाला आणि काव्याकडे पाहू लागला. तिची ती रोखून उभी असलेली मुद्रा बघून त्याला नकळत हसू आलं. भरभरून सुखी आयुष्य असं का? तो हसत म्हणाला. काव्याच्या गालावर गुलाबी छटा उमटली. मी म्हणजे तसंच बोलले रे, त्याचा काही अर्थ नव्हता. तेवढ्यात तिला बाहेर कोणीतरी दिसलं. सानिका. हिला काय काम आहे इथं? तिनं पटकन रुद्रकडे वळून म्हटलं, चल जेवणाकडे लक्ष द्या. मला वाटतं मी कोणीतरी ओळखीचं पाहिलं. सानिका आपल्याला पाहिलं तर ती नक्कीच शाळेच्या ग्रुपमध्ये फोटो टाकेल, काव्यानं समजावलं. तसं झालं तर साऱ्या जगाला कळेल. तिनं पटकन रुद्राचा हात धरला आणि त्याला वळवून घेतलं. तिथं पाहू नकोस, माझ्या ओळखीची माणसं आहेत, ती म्हणाली. रुद्र गोंधळला. काय? फक्त काही बोलू नकोस, शांत बसूया, काव्य म्हणाली. पण रुद्राचा देखणा चेहरा कोणाला दुर्लक्षिता येत नव्हता. सानिका बघ, तिथे एक भारी हँडसम पोरगा बसलाय, एकीने म्हटलं. कुठं? फक्त पाठ पाहून कसं सांगता येईल? दुसरीनं उत्तर दिलं. जर पाठच एवढी भारी आहे तर समोरून किती भारी दिसत असेल. आणि बघ त्याचं कपड्याचं ब्रँड बघ, डिओर आहे. आणि त्याच्या हातातली घड्याळ बघ, पॅटेक फिलिप दिसते. खरंच, पण इतके श्रीमंत लोक इथे कशाला येतील? सानिका पुढं बघायचं ठरवलं, पण तिच्या सोबतीनं तिला थांबवलं. थांब, असं पाहू नकोस. मला वाटतं हा गायकवाड कुटुंबातला असावा. त्याच्याशी पंखा घ्यायचा का? सानिका दचकली आणि पटकन निघून गेली. काव्यानं सुटकेचा निश्वास टाकला. आता पुढच्या वेळेस आपण असं कुठेही येणार नाही. रुद्रच्या चेहऱ्यावरचं हास्य अचानक गायब झालं. त्याच्या डोळ्यातली चमक मावळली. तो उभा राहिला आणि थंडपणे म्हणाला, चल निघूया. काव्या जरा गोंधळली, पण त्याच्या मोठ्या पावलांना जोडून घेत त्याच्या मागं धावू लागली. ती त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याने एक अक्षर ऐकायचंही ठरवलं नव्हतं. तो सरळ गाडीत जाऊन बसला. त्याचा चेहरा अजूनही कठोर होता. रुद्र, गप्प राहा, तो तिला थंड कटाक्ष टाकत म्हणाला. पुढच्या वेळेस असं काही होणार नाही, खात्री बाळग. काव्याच्या मनात कसली तरी अस्वस्थता झाली. दुसऱ्या दिवशी काव्या नव्या नोकरीत गेली आणि तिला डिझाईन विभागात कनिष्ठ कर्मचारी म्हणून ठेवण्यात आलं. सानिका तिला पाहिलं आणि म्हणाली, अगं तू इथं कामाला आलीस का? पण सांग ना, तू गेल्या काही दिवसात विद्यापीठाच्या भागात गेली होतीस का? नाही, काव्यानं थोडं थांबून उत्तर दिलं. बरं, मला वाटलं मी तुला तिथं पाहिलं. कदाचित मी चुकले असेल. तेवढ्या सभागृहात शिवाय यांनी घोषणा केली. आज आपण एका महत्त्वाच्या प्रकल्पावर चर्चा करणार आहोत. हा प्रकल्प टायटन ग्रुपबरोबरचा आहे आणि सर्वांनी त्यास गांभीर्याने घ्यावं. काव्या आश्चर्यचकित झाली. तिचे सहकारी उत्साही होते, पण ती मात्र फक्त हातात कागद घट्ट धरून बसली होती. नवीन प्रकल्प सुरू झालाय. त्याच्या मुख्य इमारतीचं काम सुरू झाले, पण शेजारच्या अपार्टमेंट इमारतीचं डिझाईन अजून ठरलं नाही. मोठ्या कंपन्या अशा उपप्रकल्पासाठी बोली लावतात. या प्रकल्पासाठी बोली लावली जात आहे आणि त्याची गुंतवणूक किमान 2 कोटी आहे. आपल्यासाठी हा या वर्षातला सर्वात मोठा प्रकल्प असणार आहे. तुम्ही सर्वांनी दर आठवड्याला डिझाईन प्रस्ताव द्यायचा. सर्वांना संधी मिळणार होती, पण मुख्य डिझाईन आधीच काव्यानं काढलं होतं. एका आठवड्याच्या मेहनतीनंतर काव्यानं आपलं डिझाईन पूर्ण केलं आणि प्रस्ताव सादर केला. सभागृहात शिवाय यांनी कौतुकानं म्हटलं, आपल्या नव्या सदस्याचं विशेष कौतुक करायचं वाटतं. काव्य, हिचा प्रस्ताव अत्यंत उत्कृष्ट आहे. सर्वांच्या नजरा तिच्यावर खिळल्या. काव्य थोडीशी लाजली. तेवढ्यात रम्या नावाची दुसरी डिझायनर तिच्या जवळ आली. तूच काव्य आहेस ना? मला वाटलं नव्हतं की तुला इतक्या लवकर एवढं भारी डिझाईन करता येईल. हे खरंच तूच काढलंयस का? काव्याने तिच्याकडे पाहिलं आणि कडक आवाज विचारलं, तुला काय म्हणायचंय?